जगाचा मालक भगवान परमात्मा आहे, कर्तुमा कर्तुमान्यता कर्तुम. आणि पुन्हा जन्म हो का भलते याती, पुन्हा दुसरा जन्म घ्यायचा याच्यापेक्षा चिरंजीवपणा का मिळ मागत नाहीत. त्याचं उत्तर आहे जगाच्या इतिहासामध्ये फक्त 7च चिरंजीव आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासौ हनुमांश विभीषण कृप परशुरामश्च सप्तयते चिरजीविना. आणि दुसरी एक मोठी अडचण आहे, ज्या लोकामध्ये हा आनंद भोगायचा आहे या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. येथे राहणेच नाही कल्पकोटी. जिथं प्रत्यक्षात भगवान परमात्मा सुद्धा अवतार घेतल्यानंतर राहत नाही. येथे नाही ओरो आले अवतार, फिरते पामर जीव किती. भगवान प्रभू रामचंद्राने अयोध्या गोलोकाला घेऊन गेले. नंतरचा अवतार कृष्ण अवतार. कृष्ण अवतार सुद्धा एका व्याधाच्या बाणाने संपून टाकला. फक्त एकच त्याच्यातला पर्याय झाला. कृष्ण अवतारात भगवान कृष्ण परमात्म्याचं जे हृदय आहे ते हृदय तसंच राहिलं. समुद्रामध्ये विसर्जित केलं आणि ते वाहत वाहत जगन्नाथपुरीपर्यंत पोचलं. तिथल्या राजाला दृष्टांत झाला, माझं हृदय आलं आहे आणि त्या हृदयाला तुम्ही स्थापित करा. पण जगन्नाथ प्रभूच्या मूर्तीमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं हृदय अजून आहे. अपवादातली गोष्ट आहे, अजून ते धडधडतं आहे. आणि तिथला नियम आहे, प्रत्येक 12 वर्षाला मूर्ती बदलतात. आणि मूर्ती बदलत असताना पहिल्या मूर्तीतलं जे भगवंताचं कृष्ण परमात्म्याचं हृदय आहे ते काढायचं आणि नवीन मूर्तीमध्ये बसवायचं. पण बसवण्याकरता कोणाची हिंमत होत नाही महाराज. ते हृदय बसवत असताना डोळे बांधावे लागतात. जर हृदय बसवणाऱ्याने जे पाहिलं तर तिथंच त्याचा मृत्यू होतो. त्याच्याकरता ते डोळे बांधून घेतात आणि पहिल्या मूर्तीतलं हृदय काढतात, दुसऱ्या नव्या मूर्तीमध्ये हृदय बसवतात. भगवान जगन्नाथाचं महत्त्व काही वेगळं आहे. 4 धामामध्ये जगन्नाथपुरी हे आगळी वेगळी अशा प्रकारचं महत्त्व आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की नियम आहे हा. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर शरीर सोडावंच लागतं. का? याचं कारण आहे उष्ण आणलंय. सामान्य पामराचा असू द्या, विषयी माणसाचा असू द्या, जिज्ञासू असू द्या किंवा मुक्ताचा असू द्या, भक्ताचा असू द्या, त्यांनी आणलेलं जे शरीर आहे ते उष्ण आणलेलं आहे. पिंड हा उसना अनिला पचाचा, शेखी लागे ज्याचा त्यासी. उसनी आणलेली वस्तू ठेवून घ्यायची नाही, परत करायची.